तर मित्रांनो, आपल्या कोकणात होऊ घातलेला आणि कोकणकरांच्या माती मारून कोकणकरांची माती करणारा प्रकल्प म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प. या प्रकल्पाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण याच्यावर बोलत नाही, व्हिडिओ बनवत नाही, म्हणून काय ते प्रकल्पाचे समर्थक आहेत असं नसतं. आम्हीही प्रकल्पाचे विरोधकच आहोत. आम्हालासुद्धा हा प्रकल्प नको आहे. आज उशिरा का होईना आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आचरा ग्रामस्थांच्या वतीने आज ग्रामसभा घेण्यात आली या अणुऊर्जा प्रकल्पाच्या चर्चेच्या निमित्ताने. आणि या अणुऊर्जा प्रकल्पाच्या चर्चेच्या निमित्ताने एकमुखी एक ठरावाने आचऱ्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात हा आम्हाला प्रकल्प नको आहे असा ठराव करण्यात आला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कोबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, कोकण म्हटलं की सौंदर्यसृष्टी सगळंच आलं. ही निसर्गाची परंपरा जपण्यामागे आपल्या कोकणकरांचा मोठा हात आहे. परंतु काही राजकारण्यांमुळे कोकणकरांची अणुऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने माती करण्याचं काम हे सरकार करत आहे असं मी ठाम सांगतो आहे. या अणुऊर्जा प्रकल्पाचे दुष्परिणाम तुम्ही जर गुगल सर्च केलात तर तुम्हाला नक्कीच कळतील. ज्या ज्या देशांनी हे अणुऊर्जा प्रकल्प बंद केले आहेत, नाकारले आहेत, तेच अणुऊर्जा प्रकल्प आपल्या भारतात आणि ते सुद्धा आपल्या सौंदर्यसृष्टीने नटलेल्या कोकणात होऊ घालत आहेत. या सभेचा विषयच आहे की येणारा अणुऊर्जा प्रकल्प यावरती चर्चा करणे. एकमुखाने या आचऱ्याच्या सर्व ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर सरपंच, उपसरपंच यांनी अगोदर मासिक सभेत ठराव घेऊन या सर्व सभासदांचा, जे वाडीवार सभासद आहेत त्या सर्व सभासदांचा या प्रकल्पाला विरोधच होता. परंतु संपूर्ण गावासमोर हा विषय मांडून त्याच्यावरती चर्चा करण्यात आली. या संपूर्ण अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील संपूर्ण ग्रामसभा आणि या ग्रामसभातील विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. आता जो तुम्ही पुढे व्हिडिओ बघणार आहात तर ग्रामसभेचा तो संपूर्ण व्हिडिओ आहे. संपूर्ण गावाने एकमुखाने आणि एक ठरावाने या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. सो आता तुम्ही हा पुढचा व्हिडिओ बघा. आपण आज सभा आयोजित केली आहे. या सभेसाठी उपस्थित सन्माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू, सन्माननीय आमचे कर्मचारी, सन्माननीय आजी सर्व पदाधिकारी, सन्माननीय महिला वर्ग, उपस्थित वीज महामंडळाचे कर्मचारी आणि आपण सर्व उपस्थित सन्माननीय मान्यवर. आज या ठिकाणी आपण आपल्या ग्रामपंचायतीची खास सभा ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सूचनेनुसार आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे. या सभेमध्ये आपल्याकडे दोन विषय आहेत. ते म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल चर्चा करणे आणि वीज वितरण समस्येबाबत चर्चा करणे. तर त्या ठिकाणी आपली उपस्थिती आपलं कोण पूर्ण होत आहे. त्यामुळे आपण ही सभा आज सन्माननीय सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या परवानगीने सभेला सुरुवात करत आहे. सभेचा पहिला विषय अणुऊर्जा प्रकल्पाबाबत चर्चा करणे. तर आमची मासिक सभा 10 जुलैला झाली. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणी अर्जानुसार आम्ही देखील ठरवलेल्या ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये की अणुऊर्जा प्रकल्पावर शासनाकडून अजूनही कोणत्या प्रकारचे पत्र प्राप्त नसल्याचे सांगितले. त्यावर उपस्थित सभासदांमध्ये चर्चा करून भविष्यात अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्गात होऊ घातल्यास आपल्या आचरा गावच्या पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सदर प्रकल्प होऊ नये याकरिता उपस्थित सर्व सदस्यांचा विरोध असल्याचे सर्वांमध्ये ठरवण्यात आले. तसेच याकरिता ग्रामस्थांच्या मागण्यानुसार आज ग्रामसभा करण्याचे आयोजित करण्यात आले. या अनुषंगाने आपली तो मासिक सभेमध्ये जर भविष्यात प्रकल्प झाल्यास त्या विरोध असल्याचे या ठिकाणी सर्व सदस्यांनी ठराव करण्यात आला आणि त्यानुसार आपण आता हा पहिला विषय या ठिकाणी ठेवत आहोत. तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करू. आपल्याकडे शासनाकडून कोणत्याही प्रकारचं परिपूर्ण कर्मचारी संदर्भात प्राप्त नाही. अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल माहिती द्यायची आहे लोकांना. त्या प्रकल्पामध्ये काय फायदे आहेत, काय नुकसान आहे
ते लोकांना समजावून सांगा. परंतु जर एखादं शासन एखादा प्रकल्प आणत असेल, मग कोल्हापूरचा प्रकल्प असू दे, ग्रीन हायवे प्रकल्प असू दे, किंवा अन्य कोणतेही प्रकल्प असू दे, हे प्रकल्प म्हटल्यानंतर शासन त्या स्तरावर समिती गठीत करते, त्या स्तरावर अभ्यास केला जातो शासनातून, शासनाच्या वतीने. त्यानंतर तो प्रकल्प योग्य आहे की अयोग्य आहे ते शासन स्तरावर त्या समित्या असतात, त्या ठरवतात, त्या गठीत करतात. त्यानंतर त्या प्रकल्पाची जागा निश्चित केली जाते आणि त्यानंतर तो प्रकल्प काही ठिकाणी होऊ घातला जातो. आणि तो प्रकल्प अयोग्य किंवा योग्य आहे तिथे बोलायची एका आता इकडे नाही करू शकत, मग ती मुलीला नाही म्हणू शकत. अधिकारी म्हणून तुम्ही सांगतो. ते तुम्हाला सांगतोय ना, एखादा एवढा वाईट प्रकल्प हो त्याचे फायदे तोटे एक ग्रामाच्या अधिकारी म्हणून काय सांगतो. कारण त्यावर आज एवढा मोठा प्रकल्पानंतर जे काही त्यामध्ये तज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, ते त्यावर सगळं आपल्या गणित भूमिका मांडू शकतात. आपण ग्रामस्थांच्या अनुषंगाने काय केलं, आज चर्चा करण्याची भूमिका आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपले सरपंच आहेत, त्या सन्माननीय सदस्यांनी सरपंचांनी मागणी केली की ग्रामस्थांचा त्या ठिकाणी आपल्याला प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या ठिकाणी मला सभा आयोजित करूया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपलं मत मांडून आपण या ठिकाणी आपण वेगळं करावं असं तो वाटतं. नमस्कार, माझं नाव एकनाथ आसरीकर, मी जांभूळवाडीतलो आत्रा गावाचा रहिवासी. तर आता आपल्या सगळ्यांचा आभार. आणि सदस्यांनी याच्या विरोधी असं ठराव केलेला होता, त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांचं हे कार्य वाढवून त्यांचं आभार मानून अभ्यास करावा. दुसरी गोष्ट सदस्यांनी सांगितली या प्रकल्पाचे फायदे तोटे काय आहेत. तर फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. फायद्यापेक्षा तोटे आपल्याकडे जास्त आहे. कारण ह्या प्रकल्पाचा जो आधी जगभरात जे असे प्रकल्प झाले, अणुऊर्जा प्रकल्प, त्या संदर्भात नंतर सायंटिस्ट म्हणजे संशोधकांनी जे रिसर्च केले, त्यांना जे आढळून आलेले तथ्य आहेत किंवा त्यांनी जे आढळून आलेले गोष्टी आहेत, इव्हन तारापुरामध्ये पण रिसर्च झालेला आहे. त्यापैकी आपल्या गावचेच कुबल म्हणून मॅडम आहेत, PhD केलेले आहे, त्यांनी त्याचे रिसर्च केलेलं आहे. पाण्याचं तापमान, मच्छीचं प्रमाण, कालवड शिंपल्यावरती होणारं प्रमाण, तिथल्या फळबागांवर होणारं प्रमाण, ह्या गोष्टीचा रिसर्च प्रॉपर केलेला आहे. काही ठीक आहे. तर माझा आवाज येता का शेवटपर्यंत? हा, तर त्या बाबतीत रिसर्च झालेलो असा आणि त्याचे रिसर्चचे काही पेपर त्यांनी मला पाठवलेले असत. त्याच्यात असा दिसून येतं की अशा मोठ्या प्रकल्पासाठी एक जास्त प्रमाणात समुद्राचं पाणी थंड म्हणजे ती भट्टी अणुभट्टी जी असतात, जेव्हा ती वीज निर्मिती करतात त्यात जास्त प्रमाणात हीट निर्माण करतात, म्हणजे गरमी निर्माण करतात. त्याला थंड करूसाठी समुद्राचं पाणी शोषून घेतलं जातं आणि परत समुद्रात सोडलं जातं. आता या प्रक्रियेमध्ये जर मी ग्रुपवरती जे आपले गावातली मंडळी असतात त्याच्यावर टाकलेलं आहे, म्हणजे एका 1000 मेगावॅटसाठी जवळजवळ 50 क्युबिक मीटर वॉटर लागतं पर सेकंद आहे. तर त्याचा कॅल्क्युलेशन जर दिवसासाठी काढला तर जवळजवळ 32 आणि आपल्याकडे जो येणारा प्रकल्प आहे तो 7200 मेगावॅटसाठी मंजुरी झालेली आहे. त्याचा RTI पण आपण जूनमध्ये दाखल केलेला आहे, त्याची पण कॉपी माझ्याकडे असा की त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन असा की देवगड सिंधुदुर्ग या ठिकाणी MOU म्हणजे सामंजस्य करार आपल्या गव्हर्नमेंटने साईन केलेलो असा. त्याची RTI ची 5 दिवसापूर्वी आपल्याकडे भेटलेली असा, त्याची कॉपी पण आपण ग्रामपंचायतीमध्ये सबमिट करू. बट तेव्हा ते जे पाणी सोडलं जातं म्हणजे समुद्रात आणि समुद्रातून जर ओढलं जातं तर एका सेकंदात जवळजवळ 50,000 लिटर 1000 मेगावॅटसाठी. तर 7,000 मेगावॅटसाठी किती झाला विचार करा. आणि हा जो दिवसाचा आपण विचार काढलो तर जवळजवळ 35 अरब लिटर एवढा पाणी तर एका दिवसात ते त्याच्यासाठी वापरणार प्रकल्पासाठी. मग आता जेव्हा ते खेचलं जातं, जर तारापुराचं प्लांटचे व्हिडिओ किंवा तर तुम्ही जर व्हिजिट केला असाल तर जे पाईप पाणी खेचतात आणि सोडतात ते हे जवळजवळ दोन मजली त्या पाईपाची रेडी ह्या असा सर्कम्फरन्स असा
त्याच्यातलं आता पाणी असा त्या पद्धतीने शोषून घेतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात मोठे मोठे मासे, तिथले अंडी हे सगळे त्याच्याबरोबर शोषले गेले जातं. ते प्रोसेस होऊन परत ते तिथे पाण्यात सोडल्यामुळे तापमान वाढलं जातं. सगळ्यात मोठा जो धोका असा तो पहिला मच्छीमारांसाठी असा. एकदा जर हल्ली मच्छीमार आपण त्या रेडिएशन मध्ये जर गेलं आणि त्या पाणी जर त्या दूषित झालेलं पाणी मासेमारीवरती परिणाम झाला तर इथली मच्छीमारी सगळी संपुष्टात येते. त्याच्यानंतर दुसरा जो रेडिएशनचा जो कायद्यानुसार त्याच्यात जी वस्ती असतात त्या प्रकल्पाच्या आजूबाजूची जवळजवळ 7 ते 8 किलोमीटरच्या त्या सर्कलमधली वस्ती कंपल्सरी म्हणजे ते हटवली जातात. जर देवगड मुंग्यात जर तो प्रकल्प झाला तर आपल्या वाहिनीच्या बॉर्डर पर्यंत तिचं सर्कम्फरन्स जातं आणि त्या बाजू जे पारवाडी वगैरे ते डोंगरेवाडी ते सगळे जे किंजरची पैरे वगैरे ते सगळी त्या सर्कल मध्ये येतात. त्यांना ते विस्थापनच करू लागतं कंपल्सरी. त्याच्यानंतर जी पुढची बाउंड्री येतात जी त्याची गव्हर्नमेंटच्या किंवा त्यांच्या मान्यतेनुसार 16 किलोमीटरच्या तो एमर्जन्सी झोन म्हणजे काय त्या तिथल्या माणसांना एमर्जन्सी सुविधा प्रोव्हाइड केली जातात. जर एखादं मोठं घटना झाली लिकेज झालं म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टर लिकेज म्हणजे काय जे किरणोत्सार जपानमध्ये बॉम्ब टाकला तुमचं माहिती आहे किती वर्ष ते किरणोत्सार तसं होतं. असे हे काही अनुभवचे अपघात पण झालेले चेर्नोबिल वगैरेसाठी तर तिथले म्हणजे राज्याच्या राज्य त्यांनी खाली केलेले असतात. एवढं मोठं प्रमाणात त्याचं धोका असतं. ठीक आहे तर ते 16 किलोमीटर ते सांगतात पण त्याच्यापेक्षा जर काही वाचण्यामध्ये असा 35-50 किलोमीटर पर्यंत पण एमर्जन्सी झोन ते डिक्लेअर करू शकतात. ठीक आहे तर त्या झोन मध्ये काय कधी जर हे झालं तर त्यांना ते सगळ्यांना बाहेर त्या गावातून त्यांना कंपल्सरी बाहेर काढून लागतं रेस्क्यू करून लागतं. जसं आपण पूर्वी जास्त जर असं काही पाणी बिणी भरलं तर कसं आपल्या काही दुसरीकडे नेऊन ठेवतो तसं तेवढ्या त्या गावांना बाहेर नेऊन ठेवतं लागतं. त्याच्यामुळे असे प्रकल्प म्हणजे रोजची तांती तलवार ही आपल्या डोक्यावर घेऊन आपल्याला ते परवडणारे नाही. ठीक आहे आणि जरी लाईटीचा विषय होतो तरी सिंधुदुर्गाची जी रिक्वायरमेंट असतं म्हणजे मे मध्ये पीक असतं म्हणजे पर्यटन वगैरे जेव्हा चालतात तर ती 100 मेगावॅट पेक्षा कमीच असा म्हणजे 70-80 असा आणि बाकीच्या दिवसात तर ती 50च्या खालीच मेगावॅट एवढी वापर होता सिंधुदुर्गाची. आणि सरकारने जो एनओ केला ना त्याच्यात 24,000 मेगावॅट करायला आपल्या सिंधुदुर्गाची रिक्वायरमेंट म्हणजे आपल्या त्या विद्युत तसं काही फायदा नाही. घेऊन जातो राज्यात देशातली विक्री जाते. म्हणजे सरकारने कोकणातल्या लोकांच्या जमिनी घ्यायच्या त्यांचा विस्थापन करायचा त्यांना त्याच्याबद्दल कवडी मुलाचे भाव द्यायचे आणि त्याच्यानंतर जर आपल्या त्याच्यात तो काही फायदा पण नसतात काही उपयोग नसतात तशा पद्धतीच्या प्रकल्पासाठी त्याच्याकडे आपलं काम मिळत होतं त्याच्यासाठी ग्रामसभा आपण बोलवून घेतलेली असतात. म्हणजे बरेच तोटे असतात. फायदे म्हणजे काय फक्त त्याला पावर कमी खर्चात जनरेट होतं. तो पण त्याचं जरी रिसर्च केलं तरी पण ती आता जी पावर आपल्याला 4-5 रुपये युनिट जी 7-8 रुपये भेटतात ती जर 10 वर्षानंतर प्रकल्प चालू झाला म्हणजे 1 वर्ष लगेच चालू होतो का बांधून 7-8 वर्ष जातील. त्याच्यानंतर त्याचे कंप्लायन्स हे ते सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर जर रेट काढलं तर तो रेट तसं पण महागातच असतो. म्हणजे ह्याच्यात तसा पण आपल्या म्हणजे ग्राहक म्हणून तसा पण आपल्याला काही परवडणार नाही. याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पर्याय असतात त्याच्यावरती सरकारने लक्ष द्यावं अशी आमच्याकडून सगळ्यांकडून त्यांची विनंती असा. तर अजून काही आपल्याकडे जैवविविधता असं किंवा पर्यटन मोठ्या प्रमाणात चालू झालेलं जर ज्या भागात रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे जर किरणोत्साराचा भाग असा तर त्या भागात पर्यटन म्हणून येतं इथे. आता ह्या किरणोत्साराचा जो परिणाम असतो तर तारापूरची जर तुम्ही चित्रफित बघितली असत किंवा जी फिल्म काढलेली आहे ती बघितली असत युट्यूबवर असतात आवर्जून बघा 15-20 मिनिटं जातील त्याच्यात तुम्हाला समजत की त्या गाववाल्यांची काय काय व्यथा असत म्हणजे काही जे मच्छीमार असत फळबागा असत त्यांच्यावर किती मोठ्या प्रमाणात झाला किंवा तिथली जी मच्छी असतात ती आजूबाजूचे गाव विकत पण त्यांच्याकडून गेलं नाही कारण ती त्या भागातली मच्छी येतात म्हणून. पहिले ऑयस्टर म्हणजे आपली जी कालवा मुळे शिंपले ते पूर्ण नामशेत झालेले असतात. हे 2 वर्षापूर्वीचा अभ्यास असतो. ठीक आहे आपल्या इकडचे कुबल म्हणून प्रीती कुबल हे पीएचडी होल्डर आहे ते पर्टिक्युलरली त्या याच्यामध्ये त्यांनी रिसर्च केलेला आहे. त्यांनी त्यातले काही गव्हर्नमेंट म्हणजे ऑफिसर असल्यामुळे सर्वच गोष्टी त्या शेअर करू शकत नाही पण त्यांचा जो स्वतःचा अभ्यास रिपोर्ट आहे तो त्यांनी आपल्याबरोबर शेअर केला. त्याचा प्रिंट आउट आहे ते आपण सरपंच आणि ग्रामपंचायतीने सादर करू. पण त्या याच्यामध्ये पण त्यांनी जी स्वतः म्हणजे त्यांनी तुम्हाला
डोळ्याने बघितले, सगळे नोट घेतले, तिथल्या लोकांना जाऊन भेटले आणि तिथे जे प्रकार आहेत ते म्हणजे हे विकासाच्या नावाखाली ते काही जे धोकादायक निष्कर्ष आहेत ते लपवले जातात आपल्यापासून. ठीक आहे, तर त्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीचा सर्वांमध्ये आता बहुसंख्येने आपण त्यासाठी आलं, त्यासाठी खूप खूप तुमचे आभार. या अशा गावाच्या मुद्द्यासाठी कुठलाही पक्ष राजकारण न करता आपल्या मातीसाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या जमिनीसाठी तुम्ही सगळ्यांनी पहिले इथे आला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि असाच असे काही प्रकल्प येत असतील पुढेच्या पण काळात तर आपण त्यासाठी ठामपणे विरोधीसाठी विरोधी भूमिका घेतली पाहिजे. कारण जे चुकीचं आहे किंवा आपल्यासाठी धोकादायक आहे त्यासाठी सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि ही ग्रामसभा कशी कायद्याने त्याला एक आपल्याला अधिकार दिलेला जातो, त्याचा जो ठराव असतो तो आपल्या जिल्हा अधिकारी किंवा गव्हर्नमेंट कायद्यामध्ये त्याची दखल घेतली जाते. आणि असे जे प्रकल्प आहेत त्या किनारपट्टीवर सगळ्या गावागावामध्ये व्हावे अशी आमच्याकडून इच्छा आहे. सरपंचांना भेटलो तर सरपंचांनी पूर्णपणे आश्वासन दिलं होतं आम्हाला की या गोष्टीबद्दल आपण ठराव करून घेऊ आणि अन्य वाडीतल्या गावातल्या आजूबाजूच्या पण त्यांना पण आपण प्रोत्साहन करून त्यांच्याकडून पण ठराव करून घेऊ. कारण सरपंच पण आपल्या मातीतले आपल्या गावातले त्यांना पण त्या गोष्टीचा परिणाम काय होईल हे माहिती आहे, त्याच्यामुळे तिथे पण प्रयत्न ते करतायत. त्याबद्दल त्यांचे पण आपण आभार मानूया, त्यांच्यासाठी पण एका टाळ्या वाजवूया आपण सगळ्यांनी. आणि अजून कोणाला काय बोलायचं असेल तर शक्यतो येऊन इथे माहिती बोलावं, बिंदास बोलावं, काही नाही. आपल्या गावासाठी आपण स्वतःहून आवाज उठवणे हे गरजेचंच आहे. आणि असे जर काही विनाशकारी प्रकल्प येत असतील तर त्यासाठी आपण नेहमी विरोधात बोलत पाहिजे. शांतीपूर्वक आपण सरकारला जो आपण विरोध दर्शवू शकतो त्या पद्धतीने आपण विरोध दर्शवला पाहिजे. हेच आता आपली ही एक प्रक्रिया आहे, पुढे पण आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. आपण काही हे जे प्रकल्प येतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असतात, त्याच्यामुळे ते काहीतरी देशाच्या वरती एवढी गरज आहे तेवढी गरज आहे म्हणून ते प्रकल्प आपल्यावरती लागू शकतात. हे प्रकल्प 2017 मध्ये इतर राज्यामध्ये होणार होते, ते तिकडचे कॅन्सल करून हे आपल्या राज्यामध्ये उगाचच डोक्यावर थोपवत आहे. म्हणजे 4-4, 3-3 प्रकल्प एका तोरणामध्ये कोटांचा पूर्ण नायनाट करायची सरकारने ठरवलं आहे का, असं मी सरकारला प्रश्न विचारू इच्छितो या सगळ्यांच्या माध्यमातून. आणि हे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पांडवली ग्रामस्थ मंडळ अथवा भंडारवाडी माननीय सरपंच महोदय आम्ही भंडारवाडी येथील ग्रामस्थ या निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधू इच्छितो की आमच्या परिसरात सुरू होऊन लागलेल्या प्रस्तावित अनुभूतीच्या प्रकल्पाला आमचा पूर्ण आणि तीव्र विरोध आहे. हा विरोध कोणत्याही राजकीय हेतूने नसून आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या अस्तित्वाचा, आरोग्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे. आमच्या विरोधाची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. आरोग्य व जीविताला धोका. अणुऊर्जा प्रकल्पातून निर्गमनाऱ्या किरणोत्सर्गामुळे कॅन्सर, जन्मजात लिंग यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. आमच्या येणाऱ्या पिढ्यांचे आरोग्य यामुळे धोक्यात येईल. शेती आणि उपजीविकेचे नुकसान. आमच्या वाडीतील बहुतांश लोकांचे जीवन शेती, फळबागा आणि पशुपालनावर अवलंबून आहे. प्रकल्पासाठी जमीन संपादित केल्यास शेतकरी भूमिहीन होईल आणि आमच्या रोजगाराचे साधन कायमचे नष्ट होईल. पर्यावरणातील समतोल. या प्रकल्पामुळे परिसरातील जंगल, पाण्याचे स्रोत आणि स्थानिक जैवविविधतेचा ऱ्हास होईल. प्रकल्पातून निघणारे गरम पाणी किंवा रासायनिक कचरा यामुळे जमिनीची सुपीकता आणि पाण्याचे प्रदूषण वाढेल. विस्थापनाची भीती. प्रकल्पाच्या सुरक्षेच्या कारणास्तव भविष्यात संपूर्ण वाडी विस्थापित करावी लागण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. आमच्या हक्काच्या घरातून आणि जमिनीतून आम्हाला वेगळं केले जाऊ नये. दिनांक 20/7 रोजी भंडारवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांनी एकमुखीने ठराव मंजूर केला आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या हक्काची जमीन त्या घातक प्रकल्पासाठी देणार नाही. विनंती तरी शासनाने जनभावना आढळ करून हा प्रस्तावित ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करावा. जर आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प घेण्याचा प्रयत्न केला तर समस्त ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. पत्र दिलं ते मी पत्र वाचन केलं.
हात वर करा परत एकदा. विरोधासाठी सगळ्यांनी हात वर करा. आमच्या घ्या काय संस्थांच्या वतीने आपण या ठिकाणी भविष्यात होऊ घातलेल्या ठरवण्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पासाठी या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे. त्याला सूचक म्हणून एकनाथ आचरेकर यांनी दिलेला आहे आणि अनुमोदन मंगेश टेंकर साहेबांनी दिलेला आहे आणि ठराव सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंजूर झाला आहे. ठराव आता आपण असं म्हणणार आहोत की आपल्याकडे सुरुवातीला आपण ग्रामपंचायत सदस्यांनी जो विरोध केला मासिक सभेमध्ये त्याच्या अभिनंदन ठराव घेण्यात आला. त्यानंतर एकनाथ आचरेकर त्यांनी अणुऊर्जा प्रकल्प संदर्भातली जी काही भूमिका आहे ती जाहीर केली. ज्या भूमिकेमुळे आपल्या सिंधुदुर्गातला जो पर्यटन आहे आणि जे आपले पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ हा जो अनुसर्ग निर्माण होणार आहे त्यामुळे येथील पर्यटन आणि मच्छीमारी व्यवसायावर दुष्परिणाम होण्याची भीती आणि विस्थापित होण्याची भीती या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी हा अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये त्यासाठी तीव्र विरोध दर्शवलेला आहे. अशा प्रकारे आपण ठराव मांडतो. एकनाथ आचरेकर यांनी सगळं स्पष्ट केलंय, त्याच्यानंतर वेळ सांगण्यात अर्थ नाही. परंतु ठराव अशा आहे की मगाशी ते बोलतंय आचऱ्यात असा भाग नाही कोकणात कुठेही होऊ नये, कारण कुठेही झाला तरी त्याच्या झळा आपणास पोचणार. आणि मगाशी श्याम म्हणजे सांगते मगाशी श्याम असं म्हणाला की या ना मित्र माझी एक विनंती आहे की हा आचरा आहे, आचरा जगाला संस्कार करते. याच्यात कोणता पक्ष पंथ असा नसून एकच सत्ताधारी पक्ष म्हणजे आचरा आणि एकच विरोधी पक्ष म्हणजे जो कोण ह्याच्यासाठी आग्रह करे या ठिकाणी आणण्याचा त्याच्या विरोधात आपण सगळेच असू. हा ठराव घेऊ नका, कारण कुठे कोणालाही सांगून पक्षीला कोणी भाजूया नको. पक्ष पंथ असतील ते समुद्रात अत्यंत म्हणजे वास्तविक याच्यातले फायदे सांगणारे कोणतेही मंत्री कोणतेही पुढारी नाही, वास्तविक सायंटिस्ट आले पाहिजे होते. आणि एकही सायंटिस्ट येऊ शकत नाही, त्याच्या मागे काहीतरी काळवेळ आहे एवढं नक्की. आम्ही याच्यातलं काही तज्ज्ञ आहोत अशातला काही भाग नाही, एकनाथ सुद्धा असेल अशातला भाग नाही. पण आम्ही जे वाचतो 1996 मध्ये चेर्नोबिल तिसरा एक धोका तू सांगितला नाही म्हणून सांगतो. स्फोट होण्याचा मोठा धोका आहे आणि तो नंतर 50 वर्ष सावरत नाही. अजूनही आपलं युक्रेनमध्ये पूर्वीच्या रशिया जो झालेला स्फोट आहे त्याला 40 वर्ष झाले, अजूनही ते आजूबाजूला सावरलेलं नाही. आणि दुसरं जपानला फुकुशिमा तो अलीकडे झालेला आहे. हे सर्व लपवतात. शास्त्रज्ञ येऊन सांगतील काय फायदे आहेत काय तोटे आहेत. शेवटचं मी सांगतो, जर कोणी सांगत असेल की रोजगारासाठी तर कोकणातल्या लोकांना भट्टीत घालून आम्हाला कोणताही रोजगार नको आहे. आणि सगळ्यांचं सांगत जगभूमी आणि याला जर कोणी विरोध आपण केला नाही तर पुढच्या पिढ्या आम्हाला दोष देतील. कदाचित आणखी तिसऱ्या पिढीत होईल. स्वर्गात गेल्यावरती आमचे पूर्वज विचारतील तर तू कशाला आलास, इतकी जमीन आम्ही राखून ठेवली, निसर्ग राखून ठेवला. तुमच्या वतीनं माझं सांगणं हेच आहे, हिरव्या कोकण भूमीची स्मशानभूमी आपण कधीही होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे सर्व ह्या विरोधात धन्यवाद. मी घेणार नव्हतो, जळवंती सारखे ठाकूरजी म्हणून बोललो. वास्तविक एका तरुणाला ह्या ठिकाणी सगळं मांडलं म्हणून मला वैयक्तिक एकनाथ आचरेकर याचं मी कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद.
प्रिंट आउट केलेले रिसर्च पेपर वगैरे आहेत त्याच्यामध्ये आणि सरकारचा रिव्ह्यू पण. आणि सर 4-5 जणांना ना असं एकत्र करून तो ठरावाचा म्हणजे जे आहे असं हा त्याचा ठीक आहे. यानंतर जो आपला दुसरा विषय होता की गावातील